नमस्कार मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्कीच गुड न्यूज असणार आहे। तुमच्या प्रेग्नन्सी फेजसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे। तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुमचा जर 7वा महिना लागलेला असेल तर तुम्हाला बॅग भरणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हॉस्पिटलमध्ये जात असताना बाळासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू पॅक करायच्या आहेत याची संपूर्ण लिस्ट मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। हॉस्पिटलमध्ये जात असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही अजिबात विसरायची नाही ती म्हणजे तुमच्या हॉस्पिटलची फाईल। पूर्ण 9 महिन्याच्या काळामधील तुमचे सोनोग्राफी, ब्लडचे रिपोर्ट्स, त्याबरोबर डॉक्टरांनी करायला सांगितलेले सगळे स्कॅन हे तुम्ही व्यवस्थित फाईलमध्ये लावा आणि ही फाईल घेऊन जायला अजिबात विसरू नका। आणि या फाईलसाठी तुम्ही अशी एक सेपरेट बॅग करा आणि त्या बॅगमध्ये ही फाईल कॅरी करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला देखील सांगून ठेवा की हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या सर्व गोष्टी ह्या मागितल्या जातात। त्याबरोबर जर तुमचं इन्शुरन्स असेल, मेडिक्लेम असेल, त्याचे देखील सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी देखील घ्यायला विसरू नका। तुमचे कार्ड्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्याबरोबर कॅश देखील तुम्ही थोडीशी बाळगा। त्याबरोबर तुमचे हजबंड, फॅमिली मेंबर्स, आई वडील यांच्यासोबत हे सर्व माहिती शेअर करायला विसरू नका। दुसरी वस्तू म्हणजे बाळासाठी कपडे। बाळासाठी जे कपडे आपण घेतो ते त्यांच्या साईजच्या बरोबर हिशोबाने असले पाहिजेत। त्याबरोबर हे कपडे अत्यंत सुती असले पाहिजेत, बाळाला अजिबात टोचता कामा नाहीत। याच्यामध्ये भरपूर असे ऑप्शन्स, कलर व्हरायटी असतात, पण मोस्टली लाईट कलरचेच असे आपण कपडे घेतले पाहिजे। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कपडे घालताना। इथे वरून दोरी दिलेली आहे त्याला बांधण्यासाठी, तर अशा पद्धतीचे प्युअर कॉटनचे असे कपडे घेतले पाहिजे। जर ते कपड्यांना चेन असेल तर ते बाळाला टोचू देखील शकतं, किंवा अशा पद्धतीचे स्लीवलेस कपडे जास्त प्रेफर करा, कारण बाळाला कपडे घालताना किंवा काढताना चिडचिड होऊ नये म्हणून। त्याबरोबर चेनच्या ऐवजी अशा पद्धतीचे बटन असलेले ऑप्शन्स देखील आपण वापरू शकतो। आणि बाळ दूध पित असताना ते बऱ्याच वेळा सांडलं जातं किंवा वाटी चमच्याने देखील सांडलं जातं, तर अशा पद्धतीचं हे कापड बाळाच्या गळ्याभोवती आपण लावू शकतो। त्याच्यामुळे कपडे हे खराब होणार नाही किंवा चिकट असं होणार नाही। हे सर्व कपडे हे डेटॉलमध्ये किंवा बाळाचे स्पेशल डिटर्जंट मिळतात त्यामध्ये धुवायला अजिबात विसरू नका। स्वच्छ 2-3 वेळा धुवून वाळवून मगच पॅक करा, कारण बाळाची स्किन ही अगदी नाजूक असते, त्याच्यामुळे त्यांना ॲलर्जी होण्याचे चान्सेस असतात। तर अगदी स्वच्छ धुवून हे वापरा। बाळ जन्मल्यानंतर बाळाला स्वच्छ धुवून पुसून मस्त असं कापडामध्ये गुंडाळलं जातं, त्याला स्वॅडल करणं किंवा दुपट्यामध्ये गुंडाळलं असं म्हटलं जातं। त्यासाठी हे अशा पद्धतीचे कॉटनचे कपडे मार्केटमध्ये मिळतात, किंवा तुम्ही तुमच्या आजीच्या, आईच्या ज्या जुन्या साड्या असतात त्यांना कट करून स्वॅडल देखील बनवू शकता। तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत। त्यासाठी तुम्ही हे जे कपडे आहेत स्वच्छ डेटॉलमध्ये धुवा आणि उन्हात वाळवून मगच वापरा, त्याच्यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचे रॅशेस होणार नाहीत। बाळ जन्मल्यानंतर बऱ्याच वेळा दिवसभरातून 10 वेळा 15 वेळा देखील शी सू करतं, त्यामुळे त्यासाठी भरपूर असे लंगोट किंवा डायपरचे ऑप्शन्स तुम्हाला ठेवावेच लागतात। लंगोट हे असे प्युअर कॉटनच्या कपड्यांचे छान मौसूत कापड असलेले आणि व्यवस्थित बांधता येतील असे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही सुद्धा स्वतः जुन्या कपड्यांचे, साड्यांचे हे लंगोट घरातही बनवू शकता, जसं आधीच्या काळामध्ये बनवत होते। बऱ्याच बाळांना रॅशेस येतात, त्याच्यामुळे ते जे आहेत हे अशा पद्धतीचे डायपर न वापरता हे असे छान लंगोटचे जे ऑप्शन्स आहेत ते देखील वापरू शकता। पण लंगोट वापरायच्या आधी स्वच्छ गरम पाण्याने, डेटॉलने हे व्यवस्थित धुवून घ्या, ज्याच्यामुळे बाळांना ही ॲलर्जी होणार नाही। तर सेकंड ऑप्शन आहे ते म्हणजे डायपरचं। हे थोडंसं खर्चिक आहे, काही मुलांना सूट होतं, काही मुलांना सूट होत नाही। त्यासाठी डायपरचं ऑप्शन देखील तुम्ही ठेवू शकता। हॉस्पिटलमध्ये जाताना ह्या दोन्ही गोष्टी कॅरी करा। बऱ्याच वेळा लहान मुलांना रॅशेस येतात, पुरळ येतात, ॲलर्जीज होतात लंगोट किंवा डायपर वापरून। त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडून न विसरता ही स्पेशली रॅशेसची क्रीम देखील घ्या। बाळाने शी सू केल्यानंतर बाळाला पूर्ण वेट वाईपनी छानपैकी पुसून घ्यावं लागतं। त्यासाठी हे अशा पद्धतीचे 2-3 वेट वाईप्सचे पॅकेट हे तुम्ही नक्की ठेवा। वेट वाईप हे 90% वॉटर बेस असले पाहिजे, त्याच्याने कुठल्याही प्रकारची बाळाला ॲलर्जी अजिबात होता कामा नये। त्याच्यामध्ये कुठलेही स्ट्रॉंग परफ्यूम, सेंटेड, अल्कोहोलिक अशा प्रकारचे अजिबात घ्यायचे नाहीत। याचं जे पॅकेजिंग आहे ते अत्यंत मस्त केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हे झाकण ओपन केल्यानंतर ते ड्राय देखील पडणार नाही, व्यवस्थित पॅकेजिंग असलेलं
पहिलेच वॉटर बेस्डचेच वेट वाईप्स घ्या, हे अत्यंत उपयोगी आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जाताना हे अजिबात विसरू नका. बाळ जन्मल्यानंतर बाळाला छानशी अशी अंघोळ घातली जाते हॉस्पिटलमध्ये, तर त्यानंतर वापरण्यासाठी असे छान अगदी मौसूत कापडाचे कॉटनचे जे आहेत मार्केटमध्ये भरपूर टॉवेल्सचे ऑप्शन्स मिळतात, ते तुम्ही तुमच्यासोबत किमान 2 ते 4 कॅरी करायला अजिबात विसरू नका. त्याबरोबर हे अशा पद्धतीचे लहान मुलांचे कॉटनचेच टॉवेल जे आहेत ते देखील तुम्ही घेऊ शकता. ह्यालाही तुम्ही वॉश करायला विसरू नका. बाळ जन्मल्यानंतर बाळाची इवली पावलं, इवली हात असतात, तर त्यांना थंडी वाजू नये म्हणून मार्केटमध्ये असे छानसे हातमोजे आणि पायमोजेचे भरपूर ऑप्शन्स असतात, ते तुम्ही कॅरी करायला विसरू नका. याच्यामध्ये भरपूर व्हरायटी देखील आहे. बाळाला थंडी वाजू नये म्हणून ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. बाळाला थंडी वाजू नये म्हणून अशा प्रकारच्या होजेरी कापडाच्या छान सुंदर टोपड्या मिळतात मार्केटमध्ये, ते तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही घरात देखील या टोप्या अशा पद्धतीच्या शिवू शकता, ज्याच्यामध्ये बाळाला टोचणार नाही, असे मऊ आतून देखील कॉटन असलं पाहिजे आणि बाळाला इथे गळ्याला बांधत असताना देखील व्यवस्थित असल्या पाहिजेत. बाळांना कॉटनच्या कपड्यांसोबत असे पूर्ण अंग झाकले जातील अशा पद्धतीचे स्वेटरचे ऑप्शन्स देखील ठेवावे लागतं. तुमचं बाळ कोणत्या ऋतूमध्ये जन्मणार आहे त्याबरोबर याचं कलेक्शन तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये ठेवावं लागेल. बाळ जर हिवाळ्यात जन्मत असेल तर त्याला मऊ आणि उबदार ठेवण्यासाठी असे मार्केटमध्ये छान छान स्वेटरचे ऑप्शन्स आहेत. कपडे घेत असताना भरपूर न घेता थोडीशी क्वांटिटी घ्या, कारण बाळांचं वय वजन हे फटाफट वाढत असतं, त्याच्यामुळे त्या एक्स्ट्राचा खर्च करण्याची काहीच गरज नाही आहे. बाळ जन्मल्यानंतर दिवसभरातून 10 ते 15 वेळा शी सू हे करू शकतं. ते केल्यानंतर बेड हे अत्यंत खराब होतात, तर ते अगदी ओले होऊ नये म्हणून बाळाचे कपडे देखील ओले होऊ नयेत म्हणून अशा प्रकारच्या ड्रायशीट्स ज्या आहेत त्या मार्केटमध्ये मिळतात. किमान 2 ते 4 ऑप्शन्स हे छोट्या तुकड्यांमध्ये आणि मोठ्या तुकड्यांमध्ये हे तुमच्याकडे असायलाच हवेत. हॉस्पिटलमध्ये जाताना हे देखील कॅरी करा. असं मटेरियल जे असतं हे वरच्या साईडला अत्यंत मऊ असतं आणि खाली जे आहे प्लास्टिक टाईप शीट असते, ज्याच्यामुळे तुमचा बेड खराब होत नाही, बाळाला ओलं लागत नाही आणि शीट तुम्ही चेंज आणि ड्राय देखील करू शकता. बाळाला आपण छान सॅडलमध्ये गुंडाळतो, मस्त उबदार असं वातावरण देतो, त्याबरोबर कपडे देखील असतात, पण बाळासाठी अशी स्पेशल ब्लँकेट अगदी मऊसूत आणि छान ही वेगळी कॅरीच करा. त्यांच्या साईजनुसार या अशा ब्लँकेट्स असतात, छान उबदार असतात. जर थंडीचे दिवस असतील तर बाळांना छान उबदार वाटेल आणि गाढ शांतपणे असे बाळ झोपतील. हे सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन मार्केटमध्ये देखील मिळतील. तुम्ही घरपोच हे मिळवू शकता किंवा तुमच्या लोकल स्टोअरमध्ये देखील हे अवेलेबल आहेत. हे मी सर्व मागवलेले आहेत मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये, कारण तिथे तुम्हाला अत्यंत रिझनेबल रेट्समध्ये सर्व प्रोडक्ट्स हे मिळतीलच. आपण बऱ्याच जणांनी असं ऐकलं असेल आपल्या घरात, नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांकडून की बाळ जन्मल्याशिवाय कुठलीही खरेदी करायची नाही. हे काही अंशी खरं असलं तरी आधीच्या काळात मेडिकल फॅसिलिटीज एवढ्या नव्हत्या, बाळ दगवण्याची किंवा काहीतरी होण्याची शक्यता असायची, त्यामुळे हे असं होतं किंवा आणखीन काहीतरी कारणं असतीलच त्याला. पण मला असं वाटतं की तुम्ही ही आधीच सर्व तयारी केली पाहिजे, त्याच्यामुळे तुमचा वेळही वाचेल, धावपळही होणार नाही आणि खर्च देखील अत्यंत कमी होऊन जातील. त्यामुळे सर्व जे प्रॉडक्ट्स आहेत तुम्हाला जेवढे लागतील, तुमच्या रेट्स जेवढ्या आहेत बजेटच्या हिशोबाने भरपूर खरेदी न करता जे अत्यंत गरजेचे आहेत त्या थोड्या थोड्या घेऊन मग वापरून मग मुलांना सूट होतात, रॅशेस होतात, हे सगळं बघूनच तुम्ही ती खरेदी करावी. मुलांचं वय हे फटाफट वाढत असतं, अगदी लहान बाळापासून ते 1 महिना 2 महिने असे फटाफट मुलांच्या कपड्यांची साईज जी आहे ती खूप जास्त वाढत असते. त्याच्यामुळे भरपूर कपडे घेणं किंवा ब्रँडेड कपडे घेणं असं न घेता मुलांना अगदी मौसूत कापड त्यांना जसं सूट होतील तशा पद्धतीनेच गोष्टी घ्या. आणि जर तुमच्याकडे तुमची मैत्रीण असेल, मोठी बहीण असेल, त्यांची कुठली खेळणी, कपडे किंवा जे प्रॉडक्ट्स असतील ते देखील तुम्ही रियूज करू शकता. सर्वच गोष्टींवर भरपूर पैसा खर्च करण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी लागतील, तुमच्या खिशाला परवडतील तितक्याच वस्तू खरेदी करून तुम्ही बाळाच्या भविष्यासाठी सेविंग देखील वेगवेगळ्या पॉलिसीजमध्ये करू शकता. हा सर्व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या प्रेग्नेंट मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. त्यांना देखील त्यांची हॉस्पिटलची बॅग भरताना कन्फ्युजन होते, तर ते अगदी क्लिअर होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन येते.